मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। पारनेर तालुक्यातील कानूर पठार येथे अल्पवयीन बहिणींवरती अत्याचार आणि विनयभंगाच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत। या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांच्या विरुद्ध पॉस्को कायदा आणि बलात्काराचे गुन्हे दाखल झालेत। या घटनेमुळे तालुक्यात संताप व्यक्त होतोय। प्रसाद साळवे या तरुणानं इयत्ता 10वीच्या एका विद्यार्थिनीवरती धमकी देत अत्याचार केला। नंतर त्यानं ही बाब आपला मित्र अनिल उर्फ गुंड्या किशोर साळवे याला सांगितली। 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 12च्या सुमारास अनिल उर्फ गुंड्या यानं शाळेजवळ जाऊन मुलीला धमकावला। प्रसादनं तुझ्यावरती अत्याचार केल्याची माहिती मला समजली आहे, तू मला घरी भेटायला आली नाहीस तर ही माहिती मी व्हायरल करेल अशी धमकी त्यानं दिली। मुलीनं समजवण्यासाठी अनिलच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला। घरी कोणी नसताना अनिलनं तिच्यावरती अत्याचार केला आणि पुन्हा व्हायरल करण्याची धमकी दिली। शिक्षणावरती परिणाम होईल या भीतीनं मुलीनं ही घटना पालकांपासून लपवून ठेवली। दुसरीकडे बहिणीवर देखील असाच प्रकार घडल्याची माहिती पालकांना मिळाल्यानंतर त्यांनी 2 स्वतंत्र फिर्यादी दाखल केल्यात। पारनेर पोलिसांनी तपास करून प्रसाद साळवे आणि अनिल उर्फ गुंड्या साळवे या दोघांना ताब्यात घेतलंय। इतर 5 जणांच्या विरुद्ध देखील पॉस्को कायद्यासह इतर कलमांनुसार गुन्हे दाखल झाले आहेत। पालकांनी दिलेल्या तक्रारीमध्ये फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मुलींना गाडीमध्ये बसवून विनयभंग केल्याचा उल्लेख आहे आणि या संपूर्ण प्रकरणानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांनी तातडीनं कारवाई केली आहे। आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे। पुढील तपास पारनेरचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली API हंडाळ हे करतायत। नमस्कार, मी संतोष खेडकर, पोलीस निरीक्षक, पारनेर पोलीस स्टेशन। पारनेर पोलीस स्टेशन हद्दीतील कानूर पठार या गावातील शाळेत शिकत असलेली अल्पवयीन मुलगी, तिला 2 आरोपींनी वेगवेगळ्या वेळी बळजबरीने नेऊन तिच्यावर बळजबरी करून तिच्यावर अत्याचार केल्याबाबत तक्रार देण्यासाठी तिच्यासह वडील दिनांक 10 मार्च 2026 रोजी सायंकाळी पोलिसांना इथे आल्याने रात्री त्यांची सांगण्याप्रमाणे तक्रार नोंद करून पारनेर पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 167/2026 भारतीय न्याय संहिता कलम 65(1), 351(2), 3-5 सह पॉस्को कलम 4 व 6 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आणि लागलीच या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतला असता आरोपी नामे प्रसाद संदीप साळवे, राहणार कानूर पठार याने सदर पीडित मुलीवर दिनांक 25/12/2025 रोजी शारीरिक संबंध बळजबरीने अत्याचार केला असल्याचे
FIR सांगितलेले असून दुसरा आरोपी अनिल उर्फ गुंड्या किशोर साळवे वय 23 वर्ष हा देखील कानूर पठार येथील राहणारा असून तो देखील मिळून आल्याने व त्याने दिनांक 4/2/26 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून शारीरिक संबंध केल्याचे निष्पन्न झाल्याने दोन्हीही आरोपींना तात्काळ ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना दिनांक 16 मार्च 2026 रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेले आहे. पुढील तपास पारनेर पोलीस ठाण्यातील PSI हंडाळे करीत आहेत. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.